या लेक्चरमध्ये आपण हेल्पिंग वर्बचा शेवटचा टॉपिक पाहणार आहोत, जो आहे टू हॅव फ्युचर टेन्स बद्दल. सो येस, टुडे वी आर गोइंग टू सी फ्युचर टेन्स. त्यातला लास्ट पार्ट आहे विल नंतर हॅव यूज करायचं. व्हॉट वी हॅव टू यूज? हॅव. विल नंतर यूज केलं की आपल्याला ते हेल्पिंग वर्ब भेटून जाईल. सो वी हॅव यूज कधी करणार आपण? विल हॅव आपल्याला तेव्हा यूज करायची जेव्हा आपल्याकडे एखादी वस्तू असेल भविष्यामध्ये ते सांगताना. फॉर एक्झाम्पल, उद्या माझ्याकडे नवीन फोन असेल. टुमॉरो आय विल हॅव अ न्यू फोन. उद्या माझ्याकडे एक नोकरी असेल. टुमॉरो आय विल हॅव अ न्यू जॉब. त्याच्याकडे उद्या खूप वेळ असेल. ही विल हॅव मच टाइम, लॉट्स ऑफ टाइम टू वर्क. सो ह्या पद्धतीने आपल्याला विल हॅव यूज करायचे. वी हॅव काय सांगणार आहे? आपल्याकडे काय असेल, आत्ता नाहीये पण भविष्यामध्ये असणार आहे. सो आपल्याकडे काय असेल हे सांगताना आपल्याला जर कुठला वर्ड यूज करायचा आहे, तो आहे विल हॅव. विल नंतर हॅव यूज करायचं. सो वी कॅन रिमेंबर इझिली. विल बी असेल तर विल बी, विल हॅव. सो हॅव आणि बी म्हणजे टू बीचं रूप आणि टू हॅवचं रूप. तर तो शब्द तिथे दिसतो. सो यू कॅन से आय विल हॅव अ पार्टी टुमॉरो, इन नेक्स्ट मंथ, नेक्स्ट वीक. मी किंवा माझ्याकडे पुढच्या आठवड्यात, पुढच्या महिन्यात एक पार्टी असेल. ही विथ हॅव अ स्पोर्ट्स कार. त्याच्याकडे एक स्पोर्ट्स कार असेल. शी विल हॅव अ न्यू बॅग. तिच्याकडे एक नवी बॅग असेल. सो हे सुद्धा इझी आहे आणि लक्षात ठेवायलाही सोपं आहे, कारण एक वचन असेल किंवा अनेक वचन असेल, प्रत्येक वेळी आपल्याला तोच शब्द वापरायचा आहे. सो नाम असताना सुद्धा हे आता इथे काही नाम आहेत, राज, रिया किंवा राज अँड रिया. काही एकवचनी आहेत, काही अनेकवचनी आहेत. तिथे सुद्धा आपल्याला विल नंतर हॅवच यूज करायचं आहे. तर हे असं वाक्य आपण यूज करून काय सांगू शकतो? अशा प्रकारचे वाक्य यूज करून आपण सांगू शकतो की आपल्याकडे भविष्यामध्ये काय असेल. तर हा लास्ट पार्ट आहे टू हॅवचा. प्रेझेंटमध्ये आपण टू हॅव पाहिलं, हॅव आणि हॅज. पास्टमध्ये एकच वर्ड होता, हॅड. आणि फ्युचरमध्येही एकच आहे, जो सगळ्यांच्या समोर आपल्याला यूज करायचा, तो आहे विल हॅव. तर हॅव म्हणजे काय? टू हॅवचं रूप काय सांगतं की आपल्याकडे काय आहे, काय होतं किंवा काय असेल. सो याचीही प्रॅक्टिस करताना जर तुम्ही 3 वाक्य एकत्र लिहिले तर इझिली लक्षात ठेवू शकता तुम्ही. जसं की आय हॅव अ कार, आय हॅड अ कार, आय विल हॅव अ कार. प्रत्येक वेळी मराठीसोबत त्याच्यासमोर इंग्रजीही लिहिण्याचा प्रयत्न करायचा, जेणेकरून आपल्याला त्यातला फरक लक्षात येतो. ओके, सो दिस इज हाऊ यू कॅन यूज टू हॅव ऑफ फ्युचर टेन्स, विच इज विल हॅव.